रामकृष्ण हरी. आज आहे शेवटचा श्रावणी सोमवार. तर चला भोलेबाबांविषयी एक रोचक तथ्य जाणून घेऊया. प्रत्येक भोलेनाथांच्या मंदिरामध्ये आपल्याला नंदी महाराज दिसतातच. क्वचितच एखादं मंदिर असेल जिथे नंदी महाराज नाहीत. तर ते का आहेत? तर त्याच्या मागे एक फार सुंदर कथा सांगतात. शिवमहापुराणामध्ये एक शिलाद मुनी नावाचे ऋषी होते. त्यांनी पुत्र प्राप्तीकरिता खूप तप केलं. भोलेनाथ प्रकट झाले, इच्छा मागितली की देवा माझ्या घरामध्ये एक दीर्घायुषी पुत्र द्या. दीर्घायुष्य मागितला, पण तो अल्पायू पुत्र होता. एके दिवशी सांगतात की शिलाद मुनीच्या घरामध्ये नंदी महाराज राहत असताना स्वर्गातून काही देवता आले आणि देवता आल्याच्या नंतर त्यांनी सगळ्यांना दीर्घायुषी भवाचा आशीर्वाद दिला, पण नंदी महाराजांना दिलाच नाही. विचारलं का नाही दिला, तेव्हा दोन्ही गंधर्वांनी सांगितलं, मित्र आणि वरुण ज्यांचं नाव होतं, सांगतात की हा पुत्र अल्पायू आहे. हे जेव्हा नंदी महाराजांनी ऐकलं की मी अल्पायू आहे आणि मला भोलेनाथांची सेवा करायला जीवनभर भेटणार नाही, तेव्हा सांगतात नंदी महाराजांनी एवढी महाभयानक अशी तपस्या केली भोलेनाथांची की भोलेनाथांना यावं लागलं. आणि त्या तपस्येनं भोलेनाथ सांगतात इतके प्रसन्न झाले की एवढा आशीर्वाद दिला की जिथे जिथे मी असेल तिथे तिथे नंदी तू माझ्या समोरच विराजमान असशील. एवढंच नाही तर नंदी महाराजांचाच हा आशीर्वाद आहे की आजही आपण जेव्हा भोलेनाथांवरती बेलपत्र अर्पण करतो, वाहिलेलं बेलपत्र धुवून पुन्हा एकदा आपण अर्पण करू शकतो. ही सुद्धा नंदी महाराजांचीच कृपा आहे. रामकृष्ण हरी.